नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही जर एक कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा घर मालक असाल, दोन्हीसाठी सुद्धा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ नक्कीच बघा, कारण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही घर मालक असाल किंवा कॉन्ट्रॅक्टर असाल, या दोन्हीमध्ये वादावाद कधीच होणार नाही। आपण मार्केटमध्ये बघतो, घराचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असताना सुरुवातीला कामं व्यवस्थित ठरतात, कॉन्ट्रॅक्टर सुद्धा सुरुवातीला कामं करतात, घर मालक ॲडव्हान्स देतात, पण काम अर्धवट असताना घर मालक आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये वादावाद होतो, भांडणं लागतात आणि नंतर कॉन्ट्रॅक्टर भरपूर वादावाद वाढल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर ते अर्धवट काम सोडून देतात। पुन्हा त्या घर मालकांना ते अर्धवट काम पूर्ण करून घेण्यासाठी दुसरा कॉन्ट्रॅक्टर बघावा लागतो, पुन्हा ते दुसरा कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम पूर्ण करून घेण्यासाठी एक्स्ट्रा पैसे सांगतो। असं तऱ्हेचे किस्से मार्केटमध्ये होत असतात मित्रांनो। त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। तुम्हाला जर घराचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू करायचं असेल तर कोणत्या एका महत्त्वाच्या गोष्टीमुळे जास्त वादावाद होतो, त्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती सांगितली जाणार आहे। समजा तुम्ही घर मालक आहात आणि तुम्ही तुमचं घराचं काम समजा कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे। आता सुरुवातीला काही गोष्टी लक्षात नसतात किंवा कॉन्ट्रॅक्टर सुद्धा काही गोष्टी सुरुवातीला सांगत नाहीत आणि घर मालकांच्या तर सुद्धा कोणत्या गोष्टीची आयडिया नसते, त्यांना काही माहिती नसतं की पुढं काय होणार आहे। समजा स्लॅब झाल्यानंतर स्लॅबच्या वरील ज्यावेळेस स्लॅबच्या वरील पॅरापेट वॉलचं बांधकाम करणार असून आपण स्लॅब झाल्यानंतर स्क्वेअर चारी बाजूला पॅरापेट वॉलचं बांधकाम करतो संरक्षणासाठी, त्यावेळेस काही स्लॅब झाल्यानंतर काही कॉन्ट्रॅक्टर काय सांगतात, घर मालकांना म्हणतात की स्क्वेअर फूटमध्ये पॅरापेट वॉलचं बांधकाम येत नाही, त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात। त्यावेळेस घर मालकांच्या लक्षात येतं की अरे हे कसं काय। घर मालकांना तर असं ऐकलेलं असतं की स्क्वेअर फूटमध्ये एक्स्ट्रा पैसे कोणते द्यावे लागत नाहीत, स्क्वेअर फूटमध्ये जे पॅरापेट वॉलचं बांधकाम असतं 3 फूट लेवलनं तेच करून द्यावं लागतं। जे घर मालक असतात समजा त्यांच्या शेजारी कोणत्या एका घर मालकानं किंवा त्यांच्या मित्रानं नातेवाईकानं समजा एखादं काम केलं असेल कन्स्ट्रक्शनचं आणि त्यांना असं ऐकलेलं असतं की त्या कॉन्ट्रॅक्टरनं कोणते एक्स्ट्रा पैसे लावलेले नाहीत, स्क्वेअर फूटमध्ये ते पॅरापेट वॉलचं बांधकाम वगैरे करून दिलेलं आहे, सर्व त्या मालकांना ऐकलं असतं आणि तेच मालक कॉन्ट्रॅक्टरला असं सांगत असतात की स्क्वेअर फूटमध्ये ते काम येत नाही, ते तुम्हाला करून द्यावे लागतात। आता नेमकं खरं कोणाचं? जे कॉन्ट्रॅक्टरनं स्क्वेअर फूटच्या रेटमध्ये पॅरापेट वॉलचं बांधकाम प्लास्टर करून दिलेलं आहे त्यांचं खरं, का जे आता कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात? आता नेमकं खरं कोणाचं? हे कन्फ्युजन नक्की होऊ शकतं मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच बघा। आता नेमका खरं कोणाचं? यात खरं जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांना पॅरापेट वॉलचं बांधकाम स्क्वेअर फूटमध्ये दिलेलं आहे त्यांचं सुद्धा खरं असू शकतं आणि जे करून देणार नाहीत त्यांचं सुद्धा खरं असू शकतं। आता नेमकं असं कसं काय? हा जो खेळ नेमका होतो ना, तो घराचा ॲग्रीमेंट करताना काम ठरवते वेळेस ह्या गोष्टी तुम्हाला सर्व ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करणं गरजेचं। आता घर मालकांना काय वाटेल, ह्या गोष्टी आम्हाला लक्षात आलेल्या नाहीत किंवा समजलेल्या नाहीत, त्या ॲग्रीमेंटमध्ये आम्ही कसं करणार? तर हे बघा मित्रांनो, कॉन्ट्रॅक्टर जे असतात ते कॉन्ट्रॅक्टरचे ठरवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते। आता काही कॉन्ट्रॅक्टर काय सांगू शकतात, स्क्वेअर फूटच्या रेटनुसार पॅरापेट वॉल सुद्धा तुम्हाला करून देऊ शकतात, त्याप्रमाणे ते रेट सांगतात। किंवा काही कॉन्ट्रॅक्टर काय करतात, जेवढा तुमचा बिल्टअप एरिया स्क्वेअर फूटचा एरिया जेवढा स्लॅबचा एरिया असतो त्याप्रमाणे जेवढं खालती काम आहे तेवढंच करून देतात, असं सुद्धा सांगू शकतात, त्याप्रमाणे रेट सांगू शकतात। आता तो तुमचा रेट कसा ठरतोय स्क्वेअर फूटचा विथ मटेरियल सेव, किंवा तुमचा करार कसा ठरतोय, ॲग्रीमेंट कसं ठरतंय, ह्या गोष्टी मॅटर करतात महत्त्वाचा ते काम करून देण्यासाठी। त्यामुळे तुम्हाला घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करताना ॲग्रीमेंटमध्ये ह्या गोष्टी नेहमी मेन्शन करणं गरजेचं आहे। ॲग्रीमेंट खूप महत्त्वाचं असतं घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करताना, स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी। आता समजा तुम्हाला पॅरापेट वॉलचं बांधकाम करायचं आहे, समजा ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा तुम्ही ठरवलं की पॅरापेट वॉलचं बांधकाम करून द्यावे लागणार स्क्वेअर फूटमध्ये, समजा तुम्ही घरमालक आहात किंवा कॉन्ट्रॅक्टर या दोन्हीमध्ये समजा करार झाला, करार होताना सुद्धा बांधकाम किती इंची करायचं आहे, 4 इंची करायचं आहे का 9 इंची करायचं आहे का 6 इंची करायचं आहे, ह्या गोष्टी सर्व क्लिअर करायच्या आहेत। त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा तुम्हाला रेट सांगणार आहे, कारण कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा काम परवडलं पाहिजे, कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा 4 पैसे मिळालेच पाहिजे। कारण जे कॉन्ट्रॅक्टरच्या मागं जे सर्व मिस्त्री असतात, बांधकाम ठेकेदार असतो, सेंट्रिंगवाले असतात, स्टाईल बसवणारे असतात, प्लंबर असतात, पेंटर असतात, सर्व असतात, सर्वांना पैसे देऊन थोडेफार पैसे कॉन्ट्रॅक्टरला राहत असतात, बरीचशी मेहनत कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा असते। त्यामुळे
ॲग्रीमेंट तुमचं कसं होतंय ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. आणि त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला रेट सांगणार आहे स्क्वेअर फूटचा. आपण मार्केटमध्ये बघतो वेगवेगळे रेट असतात. काहींचे 1500 रुपये पर स्क्वेअर फूट रेट असतात विथ मटेरियलचं, काहींचे 1600 असतात, 1700 असतात. तुम्ही घरमालक असाल, तुमची रिक्वायरमेंट कशी आहे घराचं कन्स्ट्रक्शन करण्याचं, त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर रेट सांगणार आहे. समजलं मित्रांनो. आता पॅरापेट वॉलचं बांधकाम असतं का नसतं या दोन गोष्टी दुहेरी आहेत. फक्त तुमचं ॲग्रीमेंट कसं ठरते आणि तुमचा स्क्वेअर फूटचा विथ मटेरियलचा रेट कसा ठरतोय त्यावरती या गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो. कुणी असं म्हणलं म्हणून त्या गोष्टीवरती चालू नका. ॲग्रीमेंट असतात. सुरुवातीला ॲग्रीमेंट कसं करायचं हे महत्त्वाचं. ॲग्रीमेंट कसं करायचं आपल्या चॅनलवरती आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत, तो व्हिडिओ बघू शकता. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहेत. ॲग्रीमेंट कसं करायचे किंवा कॉन्ट्रॅक्टर बरं काम ठरवताना कोणत्या कोणत्या महत्त्वाचे मुद्दे असतात ते ठरवणं गरजेचं असतात. कारण घरमालकांची सुद्धा काही गोष्टी सुरुवातीला आयडिया नसते, माहिती नसतात. पण जसं काम चालू असतं तसं घरमालकांची सुद्धा काही गोष्टी लक्षात येतात. आता काही कॉन्ट्रॅक्टर नवीन असतात किंवा काही कॉन्ट्रॅक्टरला थोडीफार गोष्टींची माहिती कमी असते, त्यांना सुद्धा नंतर लक्षात येतात. अशा गोष्टी असतात मित्रांनो. समजलं. ह्या गोष्टीतनं ह्या गोष्टीतनं एक फक्त निष्कर्ष एकच लक्षात घ्या की ॲग्रीमेंट तुमचं कसं होतंय, ॲग्रीमेंटमध्ये या गोष्टी मेन्शन आहेत का आणि तुमचा स्क्वेअर फूटचा रेट कसा ठरतोय विथ मटेरियलचं त्यावरती टोटली या गोष्टी डिपेंड असतात. समजलं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.